वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे एकूण 27 जागांची मागणी केली आहे। विशेष म्हणजे वंचितने 48 पैकी 27 जागांवर दावा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। वंचितचा 27 जागेचा प्रस्ताव काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाला अमान्य आहे। मात्र ठाकरे गट वंचितला सोबत घेण्यास आग्रही असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय पाहूयात। आम्ही सांगितल्याप्रमाणे काल 48 जागांचं वर चर्चा पूर्ण झाली। साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत। तर वंचित बहुजन आघाडीनं त्यांनी 27 ज्या जागा आहेत प्रमुख महाराष्ट्रातल्या त्या संदर्भातली त्यांची स्थिती ही काल दिली। आता त्याच्यावरती आम्ही काल चर्चा केली आणि त्यानुसार काही निर्णय झालेले आहेत। या देशातल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही रक्षणासाठी, शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या 48 जागांवर आम्ही लढू, हा आमचा निर्णय पक्का आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।